नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम 2025 रोजी झालेल्या पेपर 2 सायकोलॉजी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, खालील कोणते तत्व पार्सिमोनियस फिट निर्देशांक वापरतात? पर्याय ऑकेमचा रेझर, जटिलतेचं प्राधान्य, सोप्या स्पष्टीकरणाचे टाळणे, गुडनेस ऑफ फिट। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, ऑकेमचा रेझर। प्रश्न क्रमांक 2, ज्ञानाचा सिद्धांत विशेषतः त्याच्या पद्धती, वैधता आणि व्याप्ती आणि न्याय, श्रद्धा आणि मत यांच्यातील फरक या संदर्भात विचार करणारी तात्विक बाब म्हणजे? पर्याय सत्ताशास्त्री म्हणजे एंटॉलॉजी, ज्ञानशास्त्र, पद्धतीशास्त्र, उत्तर प्रत्यक्षवाद। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञानशास्त्र। प्रश्न क्रमांक 3, यादृच्छिक ब्लॉक डिझाईनमध्ये ब्लॉकिंगचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर आहे? पर्याय आहे समान वैशिष्ट्ये असलेले सहभागी गटबद्ध केले जातात, समान वैशिष्ट्ये असलेले सहभागी प्रयोगातून काढून टाकले जातात, भिन्न वैशिष्ट्ये असलेले सहभागी गटबद्ध केले जातात, यादृच्छिक त्रुटी अवरोधित केल्या जातात। तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, समान वैशिष्ट्ये असलेले सहभागी गटबद्ध केले जातात। प्रश्न क्रमांक 4, प्रश्न 4 क्रमांकामध्ये 2 विधान दिले आहेत। ए मध्ये विधान दिले आणि त्याचं आर मध्ये त्याचं कारण दिलं आहे। विधान ए आणि विधान कारण आर या प्रश्नासाठी पुढील विधाने दिली आहेत। खाली दिलेल्या संकेताच्या साहाय्याने उत्तरे द्या। विधान ए मध्ये आहे, कार्ल पॉपर यांनी असा युक्तिवाद केला की विज्ञानात संयोग आणि असत्यकरण यांचा समावेश आहे आणि त्यावर रिझन आहे म्हणजे कारण आहे। प्रॉपर असत्यकरण प्रक्रियेला सीमांकन करण्याची समस्येचे आणि विगमनाचे समस्येचे निराकरण म्हणू शकतात। पर्याय आहे यावर ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे बरोबर कारण आहे। बी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे एचे बरोबर कारण नाही। सी ए सत्य आहे पण आर हे असत्य आहे। डी ए असत्य आहे पण आर हे सत्य आहे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे बरोबर कारण आहे। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 5, मानसशास्त्राच्या तिसऱ्या शक्तीला काय म्हणतात? पर्याय आहे वर्तनवाद, मानवतावाद, मनोविश्लेषणवाद, समाकृतीवाद। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मानवतावाद। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता छद्मप्रयोगातील डिझाईन आहेत? छद्मप्रयोगातील डिझाईन दिलेली आहेत। वैयक्तिक काळ म्हणजे मालिका डिझाईन, समतुल्य नसलेले नियंत्रण गट डिझाईन, समतुल्य नसलेले नियंत्रण व्यत्ययित काळ म्हणजेच मालिका डिझाईन, ब्लॉक रेंडायझेशन। पर्याय आहे फक्त 1, 2 फक्त, 1 आणि 3 फक्त आणि 1, 2 आणि 3 फक्त। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1, 2 आणि 3 फक्त। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।